संघर्ष जितका कठोर असेल तितका विजय हा गौरवपूर्ण असतो। हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सगळे? मस्त असतील, मजेत असतील आणि आपापल्या लाईफमध्ये व्यस्त असतील तर असंच व्यस्त राहा। तर आज मी ब्लॉगला स्टार्ट केला होता 1 वाजल्यापासून। तर 1 वाजलेला होता आणि आम्ही बसलो होतो तर जेवायला। म्हटलं चला आता शूट करू, काही सकाळपासून मी आज काही शूट केलं नव्हतं। तर प्लीज आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगत जा। तर आता ना जेवणाची टायमिंग झाली होती, म्हटलं चला जेवण करू। तर जेवणामध्ये होती चपाती, बटाट्याची भाजी होती आणि जिरा राईस आणि वरण होतं, जे की वरण रात्रीचंच उरलेलं होतं, फ्रीजमध्ये ठेवलं होतं, गरम केलं आणि जिरा राईस बनवला आणि मग सगळेजण जेवायला बसलो। जेवण वगैरे केलं आणि हे ब्लाऊज जे आहे ना याला शिवून 8 ते 15 दिवस झालं शिवून ठेवलं होतं आणि याला हुक लावायचे बाकी होते। तर त्याचे हुक वगैरे मला लावायचे होते। आता हे ब्लाऊज जे आहे ना ऑलरेडी खूप जाड होतं, वेलवेटचं ब्लाऊज होतं आणि याला नाही का मी अस्तर नाही लावलं, कारण म्हटलं जास्त जड होईल म्हणून अस्तर वगैरे नाही लावलं। तर तसं शिवलं होतं मी आणि हे माझं फर्स्ट ब्लाऊज आहे, जे की मी काहीतरी मागून गळ्यामध्ये डिझाईन केली होती। मी असे ब्लाऊज शिवत नाही, पण पहिल्यांदाच मी ट्राय केलं होतं आणि खूप छान आलं होतं। तर मला आता बघायचं होतं हुक लावून ते कसं आलेलं आहे घालून। तर त्याला हुक वगैरे लावलेलं मस्त ब्लाऊज झाला होता। आता कधीतरी मी घालून तुम्हाला दाखवेल कसं आलेलं आहे। तर मग मला जायचं होतं हप्ता भरायला, जे की बचत गटाचे हप्ते चालू आहेत माझे, तर त्या हप्ता भरायला जायचं होतं आणि प्लस मला तसंच मार्केटमध्ये सुद्धा जायचं होतं, जे की मला थोडंसं सामान घ्यायचं होतं, साडीसाठी फॉल वगैरे घ्यायचे होते। तर म्हटलं चला तिकडे जाऊन येऊ आणि बाहेर वातावरण तर एवढं भारी झालं होतं ना, पाऊस रिमझिम चालू होतं, 2 मिनिटातच पाऊस येतो 2 मिनिटातच बंद झालं। इथं माझ्या शेजारीच आमचा बचत गट होता, तिथं मी हप्ता दिला आणि मग निघालो आम्ही मार्केटमध्ये। तर इथं किती छान वातावरण झालं आहे बघू शकताय तुम्ही, सगळीकडे हिरवंगार खूप भारी वाटत होतं। म्हटलं चला तुम्हाला सुद्धा व्ह्यू देऊ। आणि आता गाडी चालवायचा माझा एक प्रॉब्लेम आहे, मला जास्त गर्दीमध्ये गाडी चालवायला जमत नाही, कारण माझा अजून हात साफ नाही आहे। पण बाहेर असं कुठं जायचं वगैरे म्हटलं तर मी घेत असते गाडी, जिथे जास्त गर्दी वगैरे नसते। मार्केटमध्ये वगैरे मी नेते, पण मला भीती वाटते आणि सध्या आता पावसाचे दिवस चालू आहेत ना, तर माझ्या घरापासून नाही ते बघू शकताय केवढा मोठा खड्डा झालेला आहे। आता या खड्ड्यातून गाडी काढायची म्हटलं की खूप कस्टडी होते। तर मला काढायची होती तिथून गाडी, कारण मी कधीच तिथून गाडी वगैरे काढली नव्हती। माझं कॉन्फिडन्स पहा मी किती सरळ आले, जी की जशी काय मला खूप गाडी येते अशी कॉन्फिडन्स घेऊन मी त्या खड्ड्यातून गाडी घातली, पण व्यवस्थित गाडी निघली। मला असं वाटलं होतं की मी इथे सटकणार आहे नक्की, कारण स्कूटर कसं छोट्याले चाक असतात म्हणून ती लवकर सटकते आणि मला खूप भीती वाटते स्कूटरची असं पावसात वगैरे किंवा चिखलामध्ये गाडी चालवायची म्हटलं की। आणि मला जाण्यासाठी हाच रस्ता आहे, पलीकडून आहे, पण मला इथं हप्ते देण्यासाठी ह्या साईडनं यावं लागलं। आणि कुत्र्याची पिल्ली होती छोटी छोटी, त्यांना थंडी वाजत होती का एकदम अशी काकडून बसलेली होती, ते सुद्धा तुम्हाला दाखवलं। मग लागला मी रस्त्याला, तर मला थोडंसं सामान घ्यायचं होतं, जे की साडीचा फॉल वगैरे घ्यायचा होता। तर आता मी चालले होते रस्त्याने, शूट करत होते, मीनाक्षी मागं बसलेली होती आणि ते रस्त्याने व्ह्यू देत होत्या। तर चांगल्या प्रकारे मी गाडी चालवते, पण कसं स्वतःवर माझा अजून कॉन्फिडन्स नाही की हा व्यवस्थित चालवते। दीदीची शाळा वगैरे तुम्हाला रस्त्याने मी दाखवते, दादू आणि दीदीची शाळा येते। तर आता आलो होतं आम्ही, जे मला काम होतं माझं, जे फॉल वगैरे घ्यायचं होतं ते सर्व काही घेतलं होतं आणि आता आम्ही चाललो होतो पाणीपुरी खायला। तर बाहेर आल्याच्यानंतर पाणीपुरी खाते म्हणून असं कधी झालंच नाही। मग आम्ही वळवली गाडी, 12 वर्षाची परंपरा। तर खरंच 12 वर्षापासूनची परंपरा म्हणजेच हीच गाडी आहे, जी की हमेशा आम्ही इथेच पाणीपुरी खाते आणि टेस्ट जी आहे ती पण त्यांची आम्हाला खूप आवडते। तर इथेच आम्ही प्रत्येक वेळेस पाणीपुरी खात असतो। मग आलो आम्ही पाणीपुरी खायला। तर इथली पाणीपुरी अशी 2 पाणीपुरी खाल्ल्याच्या नंतर माणूस जेवणार सुद्धा नाही अशी पाणीपुरी आहे। तर आम्ही खाल्ली दोघीने 2-2 पाणीपुरी आणि असं वाटलं होतं की आता घरी गेल्याच्यानंतर अजिबात जेवणार वगैरे नाही आहेत, एवढं पोट गच्च झालं होतं। दोघीने आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मग पाणीपुरी खाल्ल्याच्यानंतर आम्ही परत आलो घरी। तर मग साडीसाठी हे फॉल वगैरे आणले होते, तर मला हे लावायचे होते। सिंपल साडी होती, डेली यूजची जी म्हणतो आपण, तर तशी साडी होती, त्याला फॉल वगैरे लावायचा होता। म्हटलं चला फॉल सध्या धुवून टाकायचा होता मला फॉल आणि मग नंतर लावायला घेणार होते मी। तर म्हटलं आता चला किचनचं जे आपलं लेडीचं काम असं ते उरकून घेऊ। जास्त काय भूक वगैरे तर नव्हती, बाहेर खाऊन थोडंसं आलं होतं। तर म्हटलं अहोला बोलले की आज जेवणामध्ये कढी बनवते आणि भात बनवते। तर ठीक आहे बोलले, मसाले भात बनवत होते आणि कढी। तर कढी बनवण्यासाठी घेतली होती मी। आता कढी असं म्हणतात की बोलल्यावर फुटते, तर असं काही नाही, कढी फुटत बिटत नाही आहे, करण्याची मिस्टेक होते आपल्याकडून।
तर कढी जेव्हा बनवताना थोडंसं बेसन पीठ लावलं ना तर अजिबात कढी फुटत वगैरे नाही आणि छान एकदम परफेक्ट कढी बनते। माझ्या घरात आहोंना फक्त दह्यांचीच कढी आवडते, दह्याची जी की ताकाची कढी म्हणतो आपण, ती नाही आवडत मला। तर दोन्ही पण आवडते, पण ते खातात म्हणून मग मी दहीची कढी बनवत असते। आणि इथे मी भात घातला होता शिजायला, मस्त मसाले भात। तर रात्रीचा बेत मसाले भात होता, कढी आणि सोबतच पापडसुद्धा शेकणार होते, तर पापडसुद्धा शेकून घेतले। तर आहोला काम करता करता 11 वाजले होते। मी फोन लावून परेशान झाले की कधी येणार, तर मला ते बोलले पाऊस चालू आहे आणि माझं कामसुद्धा अजून झालेलं नाही, काम चालू आहे, त्यांना अर्जंट खिडक्या वगैरे द्यायच्या होत्या, तर आहोला यायला टाईम होणार होता। मी किचनचं माझं सर्व काम वगैरे उरकून घेतलं आणि जे की आता माझे बाकीचे कामं होते, म्हटलं जे माझे राहिलेले काम आहेत ते मी करून घेते आहो येऊस तर। मग आहोला येता येता 11 वाजले होते। तर 11 वाजता आम्हाला 11 वाजेपर्यंत आम्ही वाट बघत होती, कारण काही भूक वगैरे नव्हती खायसारखी, म्हणून म्हटलं आहो येऊस आहोची वाट बघू। मग त्यांना येता येता टाईम झाला तोपर्यंत मग मी म्हटलं चला तोपर्यंत साडीला फॉल वगैरे लावून घेतलं, फॉल धुवून टाकलं होतं आणि इस्त्री करून परत मग साडीला मी फॉल लावून घेतला। आता फॉल लावायला मी माझी साधी मशीन आहे ना, ते साध्या मशीनवरच मी फॉल लावते आणि नंतर मग जी बॅक दुसरी साईड आहे त्याला मी हाताने आपल्या सुईने टचिंग करून घेते। तर आता या जागी ना मी फक्त डायरेक्ट शिलाई मारून घेते, फिको फॉल मशीन नाही आहे, तर मी हमेशा माझ्या साड्यांना मी अशीच फॉल लावते। ज्या सिंपल साड्या आहेत ना माझ्या डेली यूजच्या घरात घालायच्या, तर मी घरीच असं लावते। आणि जर मग वेगळी साडी वगैरे घेतली तर मग मी बाहेर टाकत असते, म्हणजे जास्त पैशाची म्हणा किंवा भारी म्हणा, लग्न करायसाठी अशा छान साड्या घेतो ना आपण, त्या मग मी बाहेरून करून घेत असते। आणि अचानक आशूला झाली सर्दी, आशू एकदम जाम झाला होता, मग म्हटलं चल तुला थोडीशी मी वाफ देते। तर तो परेशान झाला होता, मी मशीनवर बसले तर त्याला अचानकच जाम झालं, त्याचं नाक तोंड गळा सगळा जाम झाला होता। पण ते बोलला मम्मी मला खूप त्रास व्हायला लागला, म्हटलं चल तुला झेंडूबामची वाफ देते। तर बघा झेंडूबामची वाफ देताना पक्का लांब बसला होता आणि पातीला एकदम अलीकडे ठेवलं, मला बोललं नको मला खूप त्रास होतोय। तर त्याला बामची वाफ दिली, पण वाफ दिल्याच्या नंतर तो लगेच झोपला, त्याला बरं वाटलं, कारण खूप परेशान झाला होता तो। त्याला अचानकच जाम नाक वगैरे झालं होतं, कसं काय माहीत, काही फ्रीजमधलं खाल्लं होतं का काय माहीत, मी बाहेर गेल्याच्या नंतर तर त्याला फ्रीज वगैरे उघडत असतो। आणि मग संध्याकाळी मला लावायचं होतं, डोक्याला तेल लावायचं होतं, तर मी त्याने का ॲलोवेरा म्हणजेच कोरपडीचं जेल काढून घेत असते आणि मग त्याच्यामध्ये विटॅमिन ईच्या गोळ्या टाकत असते 2 आणि वरून मग आपलं जे खोबरेचं तेल आहे ते टाकत असते आणि मग आता हे केसाला अप्लाय करत असते। याच्यामुळे माझी केस गळतीसुद्धा थांबते आणि केससुद्धा सिल्की शायनिंग होतात, धुतल्याच्या नंतर एकदम भारी केस होतात। त्याच्यामुळे म्हटलं चला आपण लावून घेऊ। आता हे सिंपल प्रकारे जसं आपण तेल लावते तसं आपल्याला हे डोक्याला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर मी हमेशा हे लावत असते। तर मी आता 8-15 दिवस झालं काही लावलं नव्हतं, म्हटलं चला आता लावायला लागले तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते। तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ कसे वाटते ते सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा। तर कसं आहे आता व्हिडिओ माझे तर डेली येणार आहेत आणि माझी ब्लॉगिंगचं चॅनल म्हटल्यावर तर ब्लॉग तर रोज येणारच आणि प्लस कसं व्ह्यू वाढवायचे म्हटल्यावर हे सर्व काही करणं गरजेचं आहे। फक्त चॅनल मोनेटाईज झालेलं आहे, काही उपयोग नाही आहे त्याचा, व्ह्यू वगैरे नाही आहे चॅनलला, म्हणून काम करणं खूप गरजेचं आहे। तर अशा प्रकारे पूर्ण केसाला मी मालिश करून घेतली आणि आता आपले हे केस बांधून तुम्ही रात्रभर सोडून सकाळी वॉश करायचे शॅम्पूने, खूप छान मस्त केस होतात। तर मग करता करता खूप टाईम झाला होता, मग आहो आले 11:30 वाजता आणि 11 वाजता मग आमची सगळ्यांनी मिळून जेवण केलं। तर चला इथेच थांबते, बाय बाय।